श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे लक्ष्मीपूजन. या लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. शास्त्रानुसार माता लक्ष्मीला धनलक्ष्मी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशांची कमतरता किंवा भौतिक सुखांची कमतरता भासत नाही. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण विविध उपायांचा अवलंब करतो. तर आता आपल्याला या दिवशी काही उपाय व काही सेवा करायची आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य दूर होण्यासाठी आता प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. अशा भरपूर अडचणी आपल्या समोर असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला उद्या काही उपाय व सेवा करायच्या आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आपल्याला पैसा कमवण्याची कला साध्य असते, पण कमवलेला पैसा कसा जवळ राखावा हे कुबेर शिकवतो. म्हणून या लक्ष्मीपूजनच्या दिवशी कुबेराची पूजा करतात. लक्ष्मीला घरात पसारा, अस्वच्छता आवडत नाही. जिथे टापटीप असते तिथे तिला राहायला आवडते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर केवळ टापटीपणा म्हणजे सुंदर असे नाही, तर ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, मनात चालकपट किंवा मोह, विकार व अवगुण असतात, जो व्यक्ती आपला व्यवहार अतिशय कुशलतेने, प्रामाणिकपणे करतो, ती व्यक्ती लक्ष्मी व कुबेराला प्रिय असते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. आता आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे. आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचे आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि या वस्तू टाकून आपण आंघोळ करायची. तसेच आपण आपल्या शरीराला उटणे लावायचे आहे किंवा हळद आणि त्यामध्ये थोडेसे कच्चं दूध टाकायचं आहे, ते आपल्या शरीराला लावायचं आहे. आता या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. काळा रंग हा चुकूनही परिधान करायचा नाही, कारण की जेव्हा आपण शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. आता या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. हळद घ्यायची आहे, त्यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपण उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे. आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजावरती आपण या दिवशी शुभ लाभ हे लिहायचं आहे. आता अगदी तुम्ही शुभ लाभचं स्टिकर देखील आणलं असेल, पण ते स्टिकर लावण्यापेक्षा ते स्टिकर लावा, पण आपल्याला त्याचसोबत शुभ लाभ हे हाताने देखील लिहायचे आहे. आपण कुंकू घ्यायचं आहे. कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने आपल्या मुख्य दरवाजावरती आपण शुभ लाभ हे लिहायचं आहे. आपण जर असं शुभ लाभ लिहिलं तर आपल्या इथे नेहमी शुभ कार्य ही घडत असतात. आपल्या इथे कोणतेही विघ्न, संकटे येत नाही अशी मान्यता आहे. त्यामुळे आपण दिवाळीच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ हे लिहायचंच आहे. तसेच आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण देखील दरवाजावरती लावायचं आहे. आपल्याला 11 आंब्याची पाने घ्यायची आहे. आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्यानंतर स्वच्छ पुसायची आहे. आपल्याला 11 सफेद फुले किंवा 11 तुम्ही झेंडूची फुले पिवळी घेतली तरी पण चालेल. आता आपण 1 सफेद फुल आणि 1 आंब्याचं पान अशा प्रकारे आपण 11 आंब्याची पाने आणि 11 सफेद फुलांचं तोरण बनवून घ्यायचं आहे. आता प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात. तर आपण कुंकुवामध्ये 2 थेंब गंगाजल किंवा गुलाबजल टाकून त्यानेच प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे. तसेच प्रत्येक सफेद फुलावरती किंवा पिवळ्या फुलावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि हे तोरण आपल्याला माता लक्ष्मी समोर थोड्या वेळ ठेवायचे आहे. त्यानंतर 5 किंवा 10 मिनिटांनी हे तोरण आपण आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे. तसेच लावत असताना आपण ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. या दिवशी आपण आपला किचन ओटा देखील स्वच्छ करायचा आहे. किचन ओट्यावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे. तसेच या दिवशी अमावस्या देखील आहे, त्यामुळे आपल्या गाड्यांचा देखील उतारा केला जातो. तसेच आपण आपली 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो ती देखील स्वच्छ धुवायची आहे, स्वच्छ पुसायची आहे. आपण गाडीला हार करायचा आहे, तर गाडीवरती कुंकवाने आपण स्वस्तिक देखील काढायचं आहे. धूप दीप दाखवायचा आहे. तसेच एक नारळ देखील फोडायचा आहे. नारळ आपण
गाडीवरून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो नारळ आपण फोडायचा आहे। आपण जर अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत नारळ 7 वेळा उतरून आपण जर फोडला तर आपल्यावरती कोणतंही संकट व विघ्न हे येत नाही अशी मान्यता आहे। मग 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो तिचा तुम्ही अशाच प्रकारे उतारा करायचा आहे। तसेच आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीवरून देखील आपण या दिवशी उतारा करायचा आहे। आपण नारळ घ्यायचा आहे, नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे, कुंकवाने त्रिशूळ काढू शकता। त्या व्यक्तीला आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचे आहे, फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचे नाही। तो नारळ त्या व्यक्तीवरून आपण 5 वेळा उतरून टाकायचा आहे। उतरत असताना म्हणायचे आहे की माझ्या मुलाला पतीला जी काही नजरबाधा झालेली आहे किंवा याच्यामागे जे काही आजारपण आहे, इडापिडा आहे, साडेसाती आहे ती पूर्णतः दूर होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे। त्यानंतर तो नारळ आपण घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि एखाद्या रिकाम्या जागी आपण हा नारळ टाकून द्यायचा आहे। आता हा उपाय करत असताना आपण कुणासोबतही बोलायचं नाही, तसेच नारळ टाकून येतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही आणि घरी आल्यानंतर आपण हातपाय स्वच्छ तोंड धुवायचे आहे। त्यानंतर तुमची जी काही रेग्युलरची कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता। फक्त या नारळामुळे कुणालाही इजा होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता या दिवशी आपल्याला घरामध्ये काही चुका देखील करायच्या नाही। आता लक्ष्मीपूजनचा दिवस म्हणजे अत्यंत महत्त्वाचा दिवस। या दिवशी आपल्या दाराजवळ कोणी काही ना काही मागण्यासाठी येते तर त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊ द्यायचं नाही। तुम्ही काहीतरी अगदी अन्नदान करू शकता किंवा 1 ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल, पण ती व्यक्ती तशी जाता कामा नये। तसेच जर एखादी सुवासिन महिला असेल तर तिची तुम्ही ओटी देखील भरायची आहे। तसेच आपल्या घरातमधील अशा काही वस्तू आहे की त्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही। मग अगदी दारावरती एखादी व्यक्ती मागण्यासाठी आली तर तिला देखील त्या वस्तू द्यायच्या नाही। तर सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे धने। धने हे धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। तसेच धन्याची पूजा धनतेरसच्या दिवशी देखील केली जाते आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी देखील केली जाते। अगदी कोणी पूजेसाठी धने मागितले तरी पण आपण ते धने कुणालाही द्यायचे नाही, कारण की ते साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे। आपण जर हे धने कुणाला दिले तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते। त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे आपल्या घरामधील दूध दही या दिवशी कुणालाही द्यायचे नाही। तसे तर आपण संध्याकाळच्या वेळेस दूध दही कुणालाही देत नाही, पण आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील झाडू। झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो। आपण आपल्या घरातील झाडू जर कुणाला दिला तर आपल्या घरामधील लक्ष्मी माता ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये गरिबी व दारिद्र्य येत असतं। तसे तर कोणी झाडू मागत नाही, पण शेजारी एखादी व्यक्ती नवीन राहायला आली तर अशी व्यक्ती झाडू मागत असते, तर आपला झाडू हा कुणालाही द्यायचा नाही। त्यानंतर आपल्या घरामधील तांदूळ, साखर, मीठ या वस्तू देखील माता लक्ष्मी स्वरूप असतात। या वस्तू देखील आपण कुणालाही द्यायच्या नाही। अगदी या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही। त्याचसोबत माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्यावरती राहतो। त्यामुळे कधी पण ही गोष्ट लक्षात ठेवावी की त्या गोष्टी संपण्याच्या अगोदरच आपण त्या डब्यामध्ये आणून ठेवायच्या आहेत। आता या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण जेवणामध्ये देखील काही गोष्टींचा समावेश हा चुकूनही करायचा नाही। तर आपण कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। तसेच या दिवशी मांसाहार देखील करायचा नाही। आता सर्वांना माहीत आहे की लक्ष्मीपूजन आहे, आपण या दिवशी मांसाहार करत नाही, पण या दिवशी मांसाहार संबंधित काही वस्तू असतील तर त्या देखील आपण या दिवशी घरामध्ये आणायच्या नाही। मग अगदी मसाला जरी असला तरी पण आपण तो या दिवशी घरामध्ये आणायचा नाही। तसेच कोबीची भाजी, वांग्याची भाजी आणि मसूर डाळ देखील आपण या लक्ष्मीपूजनच्या दिवशी सेवन करायची नाही। तुम्ही नंतर कधीही सेवन करू शकता, पण या दिवशी आपण या भाज्या पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहे। या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।